आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कर ना लवकर कर ना आणि दे ना तिला। देते। आंघोळ केल्यावर कोण झोपतं? उठ 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 नाश्ता देते। बाबा हा हे बघ ही फुलं आणली ग आणि जरा चहा बनवतेस का ग? हो, सगळं करते हा। तुम्ही पेपर वाचायचा नाही। का? तिचा इंटरव्ह्यू आहे ना, आधी तिला वाचू दे। अरे पण चहा होई पण तो असतो ना। नाही किती वेळ? लवकर लवकर आंघोळ पटापट पटापट चला। मला काय करायचं होतं? मला नाश्ता नाश्ता। अरे तू आज चक्क इथे? तुलाच शोधत होतो। बरी आहे मी आता। छान झोप झाली की नाही? बरं वाटतंय मला। दिसतंय ते आणि मलाही त्यामुळे बरं वाटतंय। बरं मी निघतच होतो पण तुला नमस्कार न करता कसा जाईन मी? यशस्वी हो। घे बाप्पाला नमस्कार कर। हा माझ्या देवाला नमस्कार केलाय मी। काही चुकलं माकलं असेल तर माफ करे बाबा, आणि तुझी कृपा दृष्टी अशीच राहू दे आमच्यावर। हे काय? अगं तुझ्या इंटरव्ह्यूची तयारी मम्मी बोलली। अरे मी इंटरव्ह्यूला जाते, युद्धाला नाही। पण तुझ्या मम्मीला असं वाटतंय तू चंद्रावर चालली आहेस म्हणून। मज्जा आहे बाबा, लाड चालू आहेत सगळे। पप्पा ऐका ना, तिला सांगा ना एवढा लोड नको घेऊ, तिच्यामुळे मला जास्त टेन्शन येतंय। अगं लोड नाही ग, आपली पोरगी नोकरीला लागणार, स्वतःच्या पायावर उभं राहणार, याच्यापेक्षा आनंद काय असणार तिला? आणि एवढी मोठी गोष्ट आई बापासाठी खूप आहे ग। ऐक ना, तिला जास्तीचं काही बोलू नकोस ना, बिचारी प्रेमापोटी करते की नाही सगळं। हा मग जा 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 जा, लवकर 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 आवर जा। हो हो आवडते ताई, थँक्यू। पेपर वाचत बसू नका इकडे, तिच्या इंटरव्ह्यूची तयारी घ्या जरा। हा चालेल। काय मी? हा मग कोण मी? नाश्ता हवाय ना? हो म्हणजे काय घेतो। बाय इकडे ये, जरा शरूचे केस विंचरून दे ग। हा विंचर। हो शरू वेणी घाल। वेणी वेणी नको। अगं असू दे, गुंता काढते मी। ये बस 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 बस। हा ठीक आहे ठीक आहे। हो जरा कठीण कठीण प्रश्न विचार। विचारतो विचारतो, वेळ बघ ना काय झाली ते। चहा नाही नाश्ता नाही, दे ना लवकर। हो विचारतो। करो मला सांग, सीएसटी हून कुलाबा कॉजवेला जायला किती स्टॉप लागतात? पप्पा अरे मला मला काय कळतं तुमच्या इंटरव्ह्यू मधलं, सांग बरं मला। आ? पण ऐक, आज नोकरी मिळवा, नाही तर तुझी मम्मी ना त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या छाताडावर बसेल। अरे हिला काय गरज आहे? उगाच तुमची मम्मी ना बाजार गोळा करते, बाकी काही नाही। पप्पा मम्मीला अजून माझी पावर माहित नाही, आणि तसं पण इंटरव्ह्यू मध्ये काय करायचं असतं? समोरचा प्रश्न विचारतो, आपण फक्त धडाधड 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 उत्तरं द्यायची, बस। नाही 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 नाही, मला तुझी काळजी नाहीये काहीच। मला त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याचीच काळजी आहे। चला मठात जायचंय। हा 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 झालं झालं। स्वामी हा जॉब मला मिळू दे। हा मला फिक्स सॅलरी मिळाली की मम्मी पप्पांचं प्रेशर कमी होईल आणि मला पण त्यांची स्वप्न पूर्ण करता येतील। माझ्या मम्मी पप्पांनी खूप कष्ट केलेत स्वामी, तुम्ही तर सगळं बघितलंय। मी पैसे कमवून त्यांना दिले तर त्यांना थोडं रिलॅक्स वाटेल। अन्नू मयूच्या फीज मला भरता येतील, आशुताईच्या लग्नासाठी मला पण त्यांना मदत करता येईल, थोडं सेव्हिंग पण करता येईल। स्वामी हा जॉब मिळाला तर मला एकटीला नाही, आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होईल, आमची परिस्थिती सुधारेल। प्लीज स्वामी मला हा जॉब मिळू दे। स्वामी कसे आहात? बरे आहात ना? आमच्या घरात सगळे सुखात राहू देत। अहो आज माझी शरू नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी जातीये ना, लेख हुशार आहे, खूप धडपड करते। तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळू दे। स्वामी आज तिला नोकरी मिळू दे। आणि हो स्वामी, माझ्या बाईसाठी चांगला मुलगा पाहिला की नाही? जरा लवकर ना स्वामी, आमच्या घरावर अशीच कृपा राहू दे।
सगळे असे सुखात राहू दे. स्वामी, माझ्या पमानं जे मागितलंय ना ते तिला द्या. बाकी मला काही नको. बाकी माझ्या मुली कुणी आहेतच. त्यांच्या नशिबात तुम्ही चांगलंच काहीतरी लिहिलं असेल. आणि मला फक्त योग्य निर्णय घ्यायची ताकद द्या स्वामी. Sir, wait. Sir, tell how I looking? आज एकदम फॉर्मल वेअर. Sir, I always formal clothes wear, sir. आय ऑलवेज वेअर फॉर्मल क्लोथ्स. That only, sir. You know, following impression client. इम्प्रेशन पाडायला. Yes, sir, you getting, becoming smart per day. Sorry, sir. But this time, today, I did Kamal, outstanding, Ultra Pro Max strong presentation, sir. जोरदार. Yes, sir. Meeting arranging, my left hand game, sir. Hey, big people. I do call. I say, hey, do meeting. They say, yeah, do. I say, okay, come. big deals happening fast, sir. How my English grows, sir. Give me promotion, na, sir. आता आपण एका महत्वाच्या मीटिंगला आलोय. Meeting संपल्यावर द्या, sir. त्याच्यानंतर तुला हकलणार आहे मी. Sir, हाकलं. Sir, why, sir? You are not pricing me. अरे तुझी किंमत कळायला तुझे बोलतोयस ते तरी कळायला हवं आधी. इट्स प्रेझिंग नॉट प्राइझिंग. Praising. Sorry, sir. हा Praising. जो इंग्रजीचा रायता करतोस ना तू, त्याचा अर्थ लावण्यात माझा अर्धा मेंदू खर्च होतो. हजारदा सांगितलं इंग्लिश बोलत जाऊ नकोस. आणि बोलायचंच असेल तर आधी नीट शिक, मग बोल. That only. दॅट ओनली वॉट. तुझ्याशी बोलून ना माझं इंग्लिश बिघडलं. Sir, but English coming is important, ना. इंग्लिश कमिंग असं बोलण्याने काही उपयोग होत नाही. इंग्लिश कमिंग जॉब गोईंग, कळलं का? Sir, असं कसा जॉब गोईंग आहे, जॉब कॅचिंग, सर. तुझा एवढाच हट्ट आहे ना इंग्लिश बोलायचा, मग आधी नीट शिक. प्रत्येक भाषा बोलायची एक पद्धत असते, एक व्याकरण असतं. एकानंतर दुसरा शब्द ठेवला म्हणजे इंग्लिश आलं का? तर नाही. हवं तर मी तुझे क्लासेस लावतो, पण आधी नीट शिक. आता काही बोलू नकोस. ओके सर. तुझ्यासोबत राहून एक गोष्ट कळली मला. विच थिंग, सर? सॉरी सर, मराठीत बोलतो. कोणती गोष्ट कळली आहे, सर? कधीही कोणाच्याही रेकमेंडेशनने कोणालाही जॉब देऊ नये. मला? आपण परदेशात आहोत. हा? नाही, मग काय इंग्लिशमध्ये बोलतो? ते इम्प्रेशन. आपण आपल्या दोघांनाही मराठी उत्तम येतं ना, मग आपली भाषा सोडून गरज नसताना दुसऱ्याची भाषा का बोलायची? आणि तुझं इंग्लिश काही फार छान आहे म्हणून तुला नोकरीवर ठेवलंय का? तर नाही. मग का ठेवलंय सर मला? या प्रश्नाचं उत्तर मलाही माहित नाही, मिळालं की कळतो.